नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कृतिका रिंग शोधतीये, एंगेजमेंट रिंग हरवली. कुठे ठेवली एंगेजमेंट रिंग? आता परत एंगेजमेंट करावं लागेल. हे सगळं टाकणार नाहीये. किती काय कुठे होती रिंग? हातातच रिंग आणि रिंग अख्खा गावभर शोधली तासभर. दाखव तुझा आउटफिट. कुठे चाललो आपण आज? आपण गाडीत थांबू आपण. माझ्या चल. ऑफिसमध्ये क्विक मील घेतली आहे बिकॉज आम्ही लंच नाही केलं आहे. सो दिस इज द क्विक मील आमची साठी घेतली आहे. तर जसं तुम्ही बघितलं, हा आम्ही व्लॉग ट्राय केला होता करायचा आमच्या ऑफिसमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये फॅमिली डेसाठी आम्ही सगळे गेलो होतो. पण आम्हाला बोलता नाही आलं एवढं, कारण एकतर तिथे खूप म्युझिक, लाऊड म्युझिक सगळीकडे, सगळे गेम्स आणि खूप सारे ॲक्टिव्हिटीज होते. तर पूर्ण टाईम ते लाऊड म्युझिक चालू होतं. आणि आम्हाला पॉलिसीज पण नव्हत्या माहिती, म्हणजे शूट करू शकतो नाही करू शकत, काही काही IT ऑफिसेसमध्ये नसतं अलाउड. तर हा झाला एक ऑफिसचा आम्ही जो केलेला. त्या दिवशी इतकं काही असं बोलता नाही आलं, अजून शूट करता नाही आलं, म्हणून आम्ही ह्या व्लॉगसोबत दुसऱ्या दिवशी आमच्या आईचा वाढदिवस होता. आम्ही गेलो होतो मामाकडे आमच्या. तर तिथे आम्ही सेलिब्रेशन ठेवलेलं, सरप्राईज पार्टी फॉर मॉम. आणि कोणाकोणाला बोलवलेलं पण? मग तर सगळ्या फ्रेंड्सला सांगितलेलं मी कॉल करून. तिला माहिती नव्हतं हे सरप्राईज असेल. सो तुम्ही आता पुढे बघाल, पुढच्या क्लिप्समध्ये दिसेल तुम्हाला. त्यामध्ये पण आमचं एवढं बोलणं नाही, बट आम्ही ट्राय केले कव्हर करायला, कारण खूप गडबड चालू होती, खूप घाई होती, एवढे लोक होते. तर आम्हाला अटेंड करायला आणि सगळं करायला बोलता नाही आलं व्लॉगमध्ये. बट ठीक आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा.
बर्थडे सेलिब्रेशन आणि आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केलं. छान जेवण होतं, छान मस्त केक होता. आणि सगळ्यांना सेलिब्रेशन खूप आवडलं, तिला पण खूप आवडलं. जसं सगळं अरेंज केलं होतं, तिचा 50th बर्थडे होता. त्याच्या पुढच्या दिवशी पण आम्ही व्लॉग टाकणार होतो ॲक्च्युली, पण त्याच्या पुढच्या दिवशी पण तिच्या काही फ्रेंड्सनी त्याच्यासाठी केलं होतं अरेंज. सो म्हणलं ते पण क्लिप्स घेऊ, पण ते नाही घेता आले जास्त आम्हाला, कारण ऑफिस होतं. आणि त्याच्या नेक्स्ट डे मी कोकणात जाणार होतो माझ्या फ्रेंडसोबत, त्यामुळं ते 2 days पण नाही टाकता आलं जास्त एडिटिंग वगैरे करून. येस. आणि आम्ही सगळे आम्हाला विचारत होते मम्मीच्या बर्थडे पार्टीला की अरे खूप दिवस झाले तुमचं काही कॉन्टेंट आलं नाही, काही ब्लॉग आलं नाही. आम्ही म्हटलो की हो खूप बिझी चालू आहे, बट आता हा ब्लॉग आम्ही टाकतो. आणि ह्याच्या पुढे पण आमचं प्लॅन होतं ह्याच्या कोकणाच्या ट्रिप नंतर की थोडं फिटनेसवर लक्ष द्यायचं होतं. Yes. खूप जास्त लग्नानंतर ओव्हर इटिंग खूप तेव्हा खूप कंट्रोल केलं. सो त्यानंतर खूप सुटलं खाणं पिणं, फिटनेसवर लक्ष नाही दिलं. सो त्यानंतर आम्हाला ते करायचं होतं, ट्रॅव्हलिंग करायचं होतं. बट कोकणात एक छोटूसा इन्सिडेंट आम्ही 37 days समथिंग काहीतरी फिटनेस चॅलेंज प्लॅन केलेलं आणि ते आम्ही शूट पण करणार होतो की काय खातोय, कसं फिटनेसवर फोकस्ड आहे. डे 1 आणि डे 37 वॉट एव्हर जर्नी आहे ती कवर करणार होतो. बट आमच्या साहेबांनी बॉईज ट्रिपला केला एक मोठा कुटाणा. छोटूसं नाही, मोठा आहे माझ्यासाठी, आणि मी ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे आमच्या साहेबांचं कुटाणे. तर जसं तुम्ही पाहिलं हे आमच्या साहेबांनी कुटाणे सो केले. ह्याच्यामुळे पुढचे 2 प्लॅन्स थोडेसे आपण एक्सटेंड करू, कारण हे मला 4 weeks ठेवायचे प्लॅस्टर. सो त्यामुळे आम्ही दुसरं काहीतरी प्लॅन करतोय. येस. तुम्ही पण कॉमेंट्समध्ये सांगा काही सजेशन असेल. जसं वर्क फ्रॉम होम आहे तसं कॉन्टेंट फ्रॉम होम काहीतरी. तर मी तेच बोलत होते की काहीतरी असं प्लॅन करू की जे बसल्या बसल्या, कारण हे राहणार आहे 6 weeks करेक्ट. 4 weeks. 4 weeks पण त्यानंतर पण राहणार आहे आणि ही कॅनॉट ड्राईव्ह, ही कॅनॉट गो आउट. तरी आम्ही करतोय प्लॅन की थोडंसं त्याला बाहेर नेऊ, कारण तो नाही राहू शकत, बाहेर गेल्याशिवाय तो राहूच नाही शकत. तर आम्ही बघू, काहीतरी आयडियाज काढू पुढे कॉन्टेंट शूट करायला घरी बसल्या बसल्या. तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर तुम्ही पण नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि काही पण चॅलेंज व्हिडिओज वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन सजेस्ट अस. तर बस आता Let's end the vlog. Yes. Next vlog will be out soon. वी विल डेफिनेटली ट्राय अँड बी ॲक्टिव्ह. आणि जेवढं शक्य होईल आम्ही शूट करू आणि टाकत तुम्ही राहू. पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अजून एक गोष्ट, त्या दिवशी मम्मीच्या बर्थडे पार्टीला पण आम्हाला, स्पेशली मला पण खूप छान वाटलं की मम्मीचे फ्रेंड्स, पप्पांचे फ्रेंड्स आमच्याकडे येऊन विचारत होते की अरे खूप दिवस झाला तुमचा व्हिडिओ नाही आला. सो आम्हाला खूप भारी वाटलं ते. ऑल्दो ते जवळचेच फ्रेंड्स होते, फॅमिली होती, पण स्टील पीपल आस्किंग अस की अरे ते वाट बघतायत आमच्या व्हिडिओची. तर आम्हाला खूप छान वाटलं आणि त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की हे जरी झालं असेल पायाचं आता, तरी आम्ही ट्राय करू की कंटिन्युअसली आम्ही काही ना काही शूट करत राहू, ॲटलिस्ट ऑन वीकेंड्स. तर तुम्ही बघत राहा, काही ना काहीतरी नक्की येणार आहे. ओके, टिल देन, जय महाराष्ट्र. जय हिंद.